नमस्कार सगळ्यांना. आता आपण सादरीकरणाच्या कार्यक्रमात येऊया. स्वलिखित आणि स्वरचित. तर नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपण शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात करणार आहेत. तर आरतीताई प्रभूने अनम्यूट करा आणि विजयराव डेंगे हे दोघही शंखनाद करतील. आरतीताई प्रभूने अनम्यूट करा. हा, करा आरतीताई. वा वा, विजयराव. वा वा वा, खूप सुमधूर शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात होते. आरतीताई प्रभुणे आणि विजयराव डेंगे दोघांचेही खूप खूप आभार. आजच्या सादरीकरणामध्ये आजच्या आणि आजपासूनच्या पुढे आपण एक बदल केला आहे की कोणाच्याही सादरीकरणाचं समीक्षा होणार नाही. हा, आपल्याला हा साज बदलायचा आहे. तो आजपासून आपण बदलला आहे. सादरीकरण म्हणजे काय, हा जो आपल्याला अपेक्षित होता. आपल्याकडे स्वलिखित आणि स्वरचित बरेच जण आहेत. कविता बनवतात, काही काही लेखन करतात, लघुलेख, लघुकथा. परंतु ही जेव्हा प्रेक्षकांसमोर जाऊन सादर करायची असते तेव्हा आणखी एक कसब लागतं, त्याला आपण सादरीकरण म्हणतो. एकतर आपल्याकडे वेळेची मर्यादा 4 मिनिट आहे. ती शक्यतो प्रत्येकाने पाळा. मी सुरुवातीला सांगितलं होतं, हा कार्यक्रम जेव्हा आपण सुरू केला कदाचित कोविडच्या काळात एप्रिल 2020 ला, की एका बिझनेस युनिटला मी जायचो ज्यासाठी महिन्याला 10 ते 11 हजार द्यायचा. परंतु तिथे बोलायला 60 मिनिटं मिळायची दर सोमवारी. 60 सेकंद मिळायची. 60 सेकंदामध्ये आपला अख्खा व्यवसाय नावासकट आणि पत्त्यासकट सांगायचा. आणि आपण सादरीकरणासाठी वेळ ठेवतीये 5 मिनिट. कारण असं लक्षात येतं की आता सोशल मीडिया किंवा आताची आपली ऐकण्याची क्षमता आहे, आनंदाने एखादा भाग हा 4 ते 5 मिनिटं आहे, त्याच्या पलीकडे नाही आहे. नाहीतर मनुष्य म्हणतो हे नंतर ऐकेल. जे रेकॉर्डेड मेसेज किंवा युट्यूब आहे त्या बाबतीत बघा. तर 4 मिनिट मर्यादा. दुसरा भाग आहे शब्दफेक. आपण बोलतो तो प्रत्येक शब्द समोरच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. कविता वाचनामध्ये सावकाशीनं शीर्षक 2दा सांगा, प्रत्येक ओळ 2दा सांगा. कारण तुम्ही लिहिलेलं तुम्हाला माहिती असतं, पण ऐकणाऱ्यासाठी ते नवीन असतं. आणि जेव्हा कविता येते त्याच दिवशी आपल्याला आपले सुरेश देशपांडे जे अध्यक्ष होते, प्रफुल्ल साने यांच्या कवितेच्या प्रकाशनाला त्यांनी सांगितलं कविता म्हणजे काय, तर बरंच काही एका कॅप्सूल साईज मध्ये लोकांपर्यंत पोहोचवलं. कॅप्सूल म्हणजे जे औषधाची. थोडक्यात काय की त्या एका लाईन मध्ये खूप अर्थ समाविष्ट असतो. त्याचा प्रत्येक शब्द जर समोरच्यापर्यंत पोहोचला नाही तर ते कविता समोरच्याला पोहोचत नाही. तसंच म्हणजे 4 मिनिट झाले, शब्द फेक झाले. आणि बोलता बोलता आय कॉन्टॅक्ट. त्या बिटवीन लाईन आपल्याला समोर कॅमेराकडे बघून बोलता आलं पाहिजे, नाहीतर कविता वाचली होईल. कवितेचं कथन झालं पाहिजे, सादरीकरण झालं पाहिजे. 3च गोष्टी आहेत. आज आपण या कार्यक्रमाला सुरुवात करतो आणि थोडासा बदल केलेला आहे आजपासून. तो म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटी समीक्षा होणार नाही. विकास पाटील सादरीकरण करतायत. हा विकासजी करा सुरुवात. हा,
नमस्कार सर्वांना. नमस्कार. मी आज देवी मृदंग शैलेश्वरी याच्याबद्दल आपल्याला माहिती देणार आहे. जरा मोठी असल्यामुळे 2 भागात होईल. भारतात चोरीमुळे प्रसिद्ध असलेले एक प्राचीन मंदिर आहे. मृदंग शैलेश्वरी मंदिर हे केरळ राज्यात दक्षिणेकडील मुझाकुन्न म्हणजे कन्नूर जिल्ह्यात एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर परशुराम ऋषींनी स्थापन केलेल्या 108 मंदिरांपैकी एक आहे. मंदिराला मृदंग शैलेश्वरी असे नाव पडण्यामागे एक कथा आहे. मृदंग हे भारतातील प्राचीन तालवाद्य आहे. प्राचीन हिंदू शिल्पकलेमध्ये मृदंग हे अनेकदा श्री गणेश आणि शिव या देवतांच्या निवडीचे वाद्य म्हणून चित्रित केले जाते. मृदंग हे देवीचे वाद्य म्हणूनही ओळखले जाते. असे मानले जाते की या ठिकाणी स्वर्गातून मृदंगाच्या आकाराची एक शिला खडक तुकडा कदाचित एक उल्का पडली असावी आणि परशुराम ऋषींनी देवीचे अस्तित्व जाणून तिला खडकात विराजमान केले आणि तिच्यासाठी मंदिराची स्थापना केली. मृदंग शैलेश्वरी मंदिर हे दक्षिण भारतातील शास्त्रीय नृत्य कथकलीचे जन्मस्थान मानले जाते. या मंदिरात देवी शक्ती, लक्ष्मी, सरस्वती आणि काली माता या 3 स्वरूपात विराजमान आहे. काही वर्षापूर्वी केरळ राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक श्री अलेक्झांडर जेकब यांनी मागील काही वर्षात या मंदिरात झालेल्या चोर दरोड्यांच्या कथा सार्वजनिक केल्या. मंदिरातील मूर्तीची अंदाजे किंमत सुमारे 1.5 कोटी आहे. मंदिराभोवती कोणतीही सुरक्षा नसल्याने ते चोरांचे लक्ष होते. मंदिरातील पहिली चोरी 1979 मध्ये झाली. चोरट्यांनी मंदिरातून मूर्ती नेली, परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरापासून काही मीटर अंतरावर मूर्ती सोडून दिल्याचे आढळून आले. पोलिसांना गुन्हेगार शोधता आले नाहीत. विधिवत मूर्तीचे पुनर्वसन करण्यात आले. हा विधी 41 दिवस चालतो आणि त्यासाठी विशिष्ट मंत्रांचे 41 लाख वेळा पठण करावे लागते. काही वर्षांनी कथेची पुनरावृत्ती झाली, मात्र यावेळी पोलिसांना मूर्ती सापडली नाही आणि कोणताही सुगावा न लागल्याने तपास रखडला. मंदिराच्या अधिकाऱ्यांनी अष्टमंगल देवीला प्रश्न विचारला, म्हणजे कदाचित वारं अशा टाईप असावं, विचारण्याचा निर्णय घेतला. कारणे शोधण्याची आणि उपचारात्मक कृतींचे नियोजन करण्यासाठी अष्टमंगल देवाला प्रश्न केला जातो. देव प्रश्नाने मूर्ती तामिळनाडूच्या दिशेने प्रवास करत होती, परंतु देवीची शक्तिशाली मूर्ती तिच्या स्वतःच्या दैवी सामर्थ्याने तिच्या स्थानी परत येईल असे सांगण्यात आले. अंदाजानुसार 42व्या दिवशी पोलिसांना तामिळनाडू जवळील पलकत इथे एका महामार्गाजवळ एक बंद मूर्तीची माहिती मिळाली, ज्यामध्ये एक चिठ्ठी होती. मूर्ती मृदंग शैलेश्वरी मंदिरातील आहे. आम्ही ती पुढे नेण्यास असमर्थ आहोत. कृपया ती मंदिरात परत करा. 41 दिवस चालणाऱ्या धार्मिक विधीसह मागील वेळेप्रमाणे पुन्हा मूर्तीचे पुनर्वसन करण्यात आले. यावेळीही
पोलिसांना चोरट्यांचा माग काढता आला नाही. ही दुसरी वेळ असल्याने पोलीस पहारा देऊन मंदिराची सुरक्षा वाढवण्याची सूचना पोलिसांनी केली. परंतु देवी स्वतःचे रक्षण करू शकते असे सांगून मंदिर प्रशासनाने हा प्रस्ताव नाकारला. इथे मी थांबतोय. पुढील भाग पुढच्या वेळेला. नमस्कार. वा वा विकासजी, छान झालं. मस्त छान 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 माहिती दिली. छान माहिती. मस्त मस्त वेगळी. आपल्या समोर भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. हा भारतीताई, सुरुवात करा. धन्यवाद सर्वांना. नमस्कार. धन्यवाद. श्रीकृष्ण लीला भाग संपलेला आहे, पण काही युद्ध प्रसंगाच्या वेळेचा आढावा घेते. योगयुक्त स्थितीत श्रीकृष्ण असले तरी मानव देहात असल्यामुळे श्रीकृष्णाचे युद्ध प्रसंगात उलट सुलट बोलणे वागणे म्हणजे चुका घडल्या. पहिले म्हणजे स्थितप्रज्ञतेचा नियम मोडून कर्मे केली. मृत्यूच्या वेळी कृष्णाच्या सांगण्यावरून धर्माने नरोवा कुंजरोवा बोलणे. दुसरं, कर्णांचे चाक रुतले असताना अर्जुनाला त्याच्यावर शस्त्र चालवायला भाग पाडले. तिसरं, नियम मोडून भीष्माने केलेला दुर्योधनाचा वध. पुढचं, धर्माला भीष्मांवर चाल करायला लावणे. युद्धात सर्व गोष्टी माफ असतात. असे असले तरी कर्म करताना काही चूक झाली तर त्याला प्रायश्चित मिळावे. मग तो देवाचा देव असला तरी हा आदर्श कृष्णाने लोकांपुढे ठेवला की देवांचा देव असला तरी त्यानेही प्रायश्चित भोगावं. तर कुंती ही धर्मशील, नियम पाळणारी, दुःख भोगणारी अशी स्त्री, हिचे जेव्हा सर्व पुत्र मृत्युमुखी पडतात तेव्हा ती शाप देते. क्रोधिष्ठ होऊन यादव कुळाचा नाश होईल हा शाप देते. तसंच दुसरं, दुर्वासमुनी त्यांची पण एक कथा आहे की रुक्मिणीला एक व्रत सांगितलेलं असतं आणि तो व्रताच्या वेळी केलेला प्रसाद खिरीचा हा श्रीकृष्णाच्या सर्व अंगाला लावायला सांगितलेला असताना श्रीकृष्णाने फक्त एका पायाच्या तळव्याला तो लावून घेतला नाही. हे जेव्हा दुर्वास ऋषींच्या लक्षात येतं तेव्हा ते क्रोधिष्ठ होऊन शाप देतात की या पाऊलाद्वारे तुला मृत्यू येईल. आणि याचे परिणाम कृष्ण जाणून होता. हा शक्ती वापरून कृष्णाला शापामुळे येणारे दुःख टाळता आले असते, पण लोकशिक्षण झाले नसते. कृष्णाने तर कधीच दुःख कष्ट नाकारले नाहीत, टाळले नाही. सारथी होऊन घोडे हाकताना मध्यरात्री, युद्धाच्या वेळेला मध्यरात्री सर्वजण झोपलेले असताना अश्वसेवा करत असे. तो दुःख टाळील कसा? त्याने दुःख टाळले असते तर लोकांना विश्वातील न्यायाची शंका आली असती. कृष्णाने नियम केला, अपराध केला आणि शिक्षा पण भोगली. शापाप्रमाणे कृष्णावर दुःख परंपरा आली. यादव कुळाचा नाश झाला. त्यानंतर दुर्वास ऋषींच्या शापाची कृष्णाला आठवण झाली आणि त्याचे स्मरणाने तो पुढचे परिणाम ओळखून वनांतराला जाऊन ध्यानाला बसला. आणखी एक गोष्ट झाली होती की उत्तरेच्या पोटातला गर्भ म्हणजे अभिमन्यूचा पुत्र अश्वत्थामाच्या दृष्टीने
जन्मापूर्वी मृत्यूच्या अधीन होतो त्यावेळेला आजवर बोलण्यातही मी असत्य भाषण केलं नाही आणि युद्धामध्ये कधी पाठ दाखवली नाही. त्या माझ्या पुण्याने हा बाळ जिवंत होऊ असे म्हणून कृष्णाने आपलं पुण्य देऊन टाकलं आणि पुण्यक्षय पत्करला. कमी होणाऱ्या सामर्थ्य पुण्यक्षय पत्करल्यावर त्याचं सामर्थ्य कमी व्हायला लागलं. कमी होणाऱ्या सामर्थ्याचा परिणाम कृष्णाला माहित होता. त्याला प्रत्येक क्षण कळत होता. आदी अंत त्याला माहित होता. जो स्वतः रविलोचन होता त्याने माणसाच्या जगण्यापेक्षा मृत्यू बोलका असतो हे आपल्या कृतीने गीता जगून दाखवून दिलं. भव्य दिव्य संदेश वाहक मरण स्वीकारले. अर्ध्या कोसावरून धिप्पाड मृगाचा वेध घेण्यासाठी सुटलेला तो काळतीर किती जबर माराने कृष्णाच्या पावलावर खेचला गेला असेल. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या असतील. हृदय विदर्ण करणाऱ्या वेदना होत असूनही कृष्ण काय म्हणाले? भिवू नको व्याधा, मला अभिष्ट होत तेच तू केलं. तुला स्वर्ग मिळेल हीच माझी प्रेरणा. हे चिरवाक्य भागवतातही लिहून ठेवलेलं आहे. तर असा खुद की रक्षा करने वाला, खुद की हत्या करने वाले को भी अभय देने वाला आपको भी मन को शांति देगा. पश्चाताप वृत्ति सीखो, आपको मन को शांति देगा. कभी पश्चाताप वृत्ति सीखो. असा हा श्रीकृष्ण याच्याबद्दलच अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरे कृष्णम वंदे जगद्गुरु. वा वा भारतीताई, खूप छान. खूप सुंदर. छान. छान. भारतीताई खूप हा. छान. छान छान सुंदर. सुंदर. एक मिनिट. हे सर्व विवेचन मी विकास पाटील हे माझे बंधू यांनी यांच्याकडे छपाईला आलेलं श्रीकृष्ण लीलामृत ह्या पुस्तकावरनं केलं. नंतर शेवटचे 4 भाग मनशक्तीचे स्वामी विज्ञानानंद यांच्या थोड्या काव्यमय प्रकारात केलं. आणि हे प्रार्थनेचं पुस्तक मनशक्तीचं याच्यावर चिरवाक्य आहे, खुद की हत्या करने वाले को भी अभय देने वाला आपको भी मन को शांति देगा. पश्चाताप वृत्ति शिको. वा वा छान छान. छान छान मस्त. मस्त झालं भारतीताई. खूप छान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपल्या समोर आता दत्तात्रय मराठी सादरीकरण करतायत. दत्तात्रयराव करा, सुरुवात करा. माझ्या सादरीकरणाचं शीर्षक आहे हम्म. नियती व अपघात. हम्म. देवाची द्वारी उभा क्षणभर भरी, अर्थात दुसऱ्या अर्थाने त्याचीच कृपा की धाडले त्यांनी माघारी, धाडले त्यांनी माघारी. असेच घडले परवा. संध्याकाळची वेळ. मी लांबचा फेरफटका मारण्यासाठी 7:30-8 वाजता आईस फॅक्टरीच्या वळणावर होतो. तेथेच असलेल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन नमस्कार करून बाहेर पडलो. तहान लागली म्हणून जवळच एका टपरीवर थंड पाण्याची बाटली विकत घेतली व वळून बाटली ओढून एक घोट घेणार इतक्यात खर 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 खडखड 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 करीत एक स्कूटर अगदी माझ्या अंगावर आली. मी बेसावध होतो व समोर रेती व खडीचा ढीग होता. त्यावरून स्कूटर आली व मला काही कळायच्या आतच स्कूटरचे पुढचे चाक अंगावरून थोडे डाव्या बाजूला वळले व स्कूटरवरील आजोबा डावा पाय घसपटत असताना स्कूटर माझ्या अंगावर झुकली.
मी डावा उजवा हात पसरून उभा राहिलो असताना मागच्या सीटवरील आजी माझ्या दोन्ही पसरलेल्या हातात पाठवोऱ्या जवळजवळ कोसळल्या. मी कसे बसे स्वतःला सावरले. दोन्ही हातांनी तोलून त्यांना जमिनीवर पडण्यापासून वाचवले व नंतर त्यांनी एक हात जमिनीवर टेकल्या व नंतर तरी सुद्धा त्यांचे वजन मला पेलवेना व आजोबा पाय टेकवून खाली उतरतात स्कूटर थोडी लांब जाऊन पडली. तोपर्यंत दोन तरुण मदतीला आले. त्यांनी आजींचे दोन्ही पाय व कमरेला धरून माझ्या हातावरचा भार कसाबसा हलका केला. त्या आजींना खरचटले नाही व माझेही हात व मी अख्खा काहीही न होता वाचलो. त्याच वेळी माझ्या डाव्या हातातील पाणी आजींच्या डोक्यावर पडत राहिले व मलाही आश्चर्यच वाटले. नंतर आजोबा म्हणाले, पाणी लगेचच त्यांच्या डोक्यावर पडल्याने त्यांना भोवळ आली नाही. देवाची लीला अगाध आहे. देव तारी त्याला ओढ मारी. पुढे त्या आजी आजोबांना टपरीवाल्याने बसायला स्टूल दिले व ते दोघेही सावरले. पाणी प्यायले. मदत करणाऱ्या तरुणांनी मलाही पाण्याची बाटली दिली व त्या वजनदार आजींना 60-62 वयाच्याच असतील मी कसे बसे तोलून कसे काय घेतले याचे त्या तरुणांना आश्चर्य वाटेल. आता या प्रसंगाचे विश्लेषण करताना खरंच कुणाचीच चूक नव्हती. घडला अकल्पित अपघात. प्रत्येकाने आपापली भूमिका योग्य बजावली. आजोबांनी वेळीच हँडल डाव्या बाजूला घेतले. मी आजींना वेळीच वाचवले व आजोबांनी आजीला घेऊन दवाखान्यात नेणे आवश्यक होते कारण त्यांच्या पायाचे नुकतेच ऑपरेशन झाले होते. ते रिक्षाने गेले नाही ही चूक असू शकेल पण मी त्यावेळी तेथे नसतोच तर माझ्यावर हा प्रसंग आला असता का हाही विचार येतो. हा, रस्त्याची दुरुस्ती झाल्यावर बाजूला सारलेले फुटपाथवरील खडी नसती तर अर्थातच हे सगळे जर प्रकार. संकटाच्या वेळी आपण धीराने घेऊन उगीच सैरभैर न होता मनाचा निश्चय पक्का करून त्या परिस्थितीत योग्य ती कृती व शक्ती देव आपणास देतो व आपल्या मागे तो सतत असतो. आता सकारात्मक विचार करून मी तो प्रसंग विसरायचे ठरवले पण तुमच्यासाठी सादरीकरणामध्ये हा लिहून काढला. बस येथेच थांबतो. काळजी घ्या, काळजी करू नका. मन शांत ठेवावं. कठीण प्रसंगी भाव धीरोदात्त व्हावे. आधार दुसऱ्या देऊनी हात हीच विनंती दोन्ही हात हीच विनंती दोन्ही हात. धन्यवाद. वा वा. छान छान एकदम मस्त. छान छान. छान एकदम उत्तम. छान 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 झालंय मस्त. धन्यवाद धन्यवाद. छान छान. आता आपल्या समोर अरविंद चव्हाण सादरीकरण करतायत. अरविंदजी करा सुरुवात. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 350 वर्षापूर्वी हिंदी स्वराज्य स्थापन केलं. लाखो मावळ्यांनी रक्त सांडून स्वराज्य उभे केले. त्या शिलेदारांनी आपल्या जीवाची पर्वाही न करता या मातीसाठी रक्त सांडलं. त्यांना आपण विसरत चाललोय. स्वराज्याच्या शत्रूला अक्षरशः घाम फोडणारे लाखो मावळे या मातीने पाहिले. त्यापैकी एक म्हणजे स्वराज्याचे शूर शिलेदार सरनौबत नेताजी पालकर. स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात शिवरायांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या, चौफेर महाराष्ट्रभर घोडे घेऊन फिरणाऱ्या, मुघलांच्या विजापूरकरांचा पराभव करणाऱ्या नेताजी पालकरांचा इतिहास अनेक धक्कादायक प्रसंगांनी भरलेला आहे. प्रति शिवाजी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेताजी पालकांचे खरे नाव नेतोजी पालकर असं होतं. ते छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचे सवंगडी आणि हिंदी स्वराज्याचे पहिले सरनौबत होते. पुणे जिल्ह्यातील शिरोळ हे नेताजींचे गाव. त्यांचा जन्म 1620 साली झाला. रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे तो झाला. सुरुवातीच्या काळामध्ये स्वराज्यासाठी नेताजींचे अतिशय महत्वपूर्ण योगदान राहिले. अफजलखानाची स्वारी, पन्हाळगडचा वेढा, उंबरखिंडीतील गनिमी काव्वा,
शाहिस्तेखानावरील छापा, सुरतची स्वारी व पुरंदराचा तह अशा अनेक प्रसंगात नेताजींनी कर्तबगारी गाजवली. उंबरखिंडीत त्यांनी फक्त दगडाचा वर्षाव करून मुघलांची दाणादाण उडवली. शाहिस्तेखानच्या ज्यावेळी पुण्यात ठाण मांडून बसला होता त्यावेळी नेताजींनी परांडेच्या किल्ल्यावर आक्रमण करून मोगलांना धडा शिकवला. अफजल खानाच्या वधाच्या वेळी त्यांच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींचा सिंहाचा वाटा होता. स्वराज्य उभारणीत प्रत्येक संकटात नेताजींनी प्रचंड पराक्रम गाजवला. आपल्या पराक्रमाच्या जोरावरची मोगली फौजेवर वचक बसवणाऱ्या नेताजीमध्ये शत्रू सैन्याला दुसरे शिवाजीराजे दिसायचे. म्हणूनच शत्रू सैन्यामध्ये नेताजींची प्रति शिवाजी म्हणून दहशत होती. महाराजांनी प्रत्येक मोहिमेत यश मिळत असताना मिर्झाराजे जयसिंग यांनी स्वराज्यावर आक्रमण केले. पुरंदराच्या तहामध्ये महाराजांना माघार घ्यायला भाग पाडलं. पुरंदराच्या तहानंतर छत्रपती शिवाजी महाराज, मिर्झाराजे, नेताजी पालकर आणि दिलेर खान विजापूरवर चालून गेले. तिथे आदिलशाहीच्या सेनापती सर्जा खानासमोर चौघेही अपयशी ठरले आणि त्या अपयशाचे खापर दिलेर खानाने महाराजांचं फोडू लागले. म्हणूनच विजापुरांचा पन्हाळगड जिंकण्यासाठी महाराज विजापूरहून परत आले. महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती, पण किल्लेदार मात्र सावध होता. त्यात नेताजी पालकर वेळेवर पोहोचले नाहीत, त्यांची कुमक पोहोचली नाही, यामुळे महाराजांचा पराजय झाला आणि त्यामुळे 1000 माणसं मारली गेली. महाराज नेताजीवर चिडले आणि पत्राद्वारे खडे बोल त्यांनी सुनावले त्यांना. या घटनेमुळे नाराज झालेले नेताजींना स्वराज्यापासून दूर जावे लागले. नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलाकडे वळविले. मिर्झाराजांनी त्यांना 5000ची मानस आणि नांदेड जिल्ह्यातील तानसा या परगण्यातील 55 गावाची जहागिरी दिली. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्याच्या नजरकैदेतून सुटून गेले त्यावेळी नेताजींना मोगलांकडे पाठवणे हा शिवाजीचा डाव असू शकतो असे औरंगजेबाला वाटले. त्यावेळी औरंगजेब खुद्द बोला, शिवाजी सुटला पण प्रति शिवाजी सुटू नये, म्हणून औरंगजेबाने नेताजींना अटक करण्याचे फरमान काढले. त्यावेळेला नेताजी मोगली छावणीमध्ये पीठच्या जवळ असणाऱ्या धारूळ या ठिकाणी होते. दिनांक 19 ऑक्टोबर 1666 रोजी मिर्झाराजे जयसिंग यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. त्या ठिकाणी नेताजींवर धर्मांतरासाठी जबरदस्ती केली. 4 दिवसाच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली आणि अखेर नेताजी मुस्लिम झाले. त्यांचे मोहम्मद कुली खान असे नामकरण करण्यात आले. औरंगजेबाच्या हुकमाप्रमाणे नेताजी काबूल करण्याच्या मोहिमेवरती रवाना झाले. लाहोरच्या जवळ आल्यावर त्यांनी स्वराज्यात पळून येण्याचा प्रयत्न केला आणि मात्र तो अपयशी ठरला. त्यानंतर 9 वर्ष नेताजी मोगलांच्या चाकरीतच होते. या काळात छत्रपती शिवरायांचे सामर्थ्य फार वाढले होते. त्याच्या समोर मोगलांचे सरदार अपयशी ठरत होते. त्यावेळी औरंगजेबाला प्रति शिवाजी नेताजी पालकरची आठवण झाली आणि त्यांनी मोहम्मद कुली खान म्हणजेच नेताजींना दिलेर खाना सोबत महाराष्ट्राच्या मोहिमेवर पाठवले. स्वराज्यात परत येण्याची हीच नामी संधी आहे असे नेताजींच्या लक्षात आले आणि नेताजी मोगली छावणीतून मे 1676 रोजी पळून रायगडावर आले आणि 19 जून 1676 रोजी शिवरायांनी पुन्हा विधिवत हिंदू धर्मात घेतले. ही सगळ्यांना म्हणजे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी नंतर संभाजीराजे यांच्याबरोबर नेताजींनी स्वराज्याची दीर्घकाळ सेवा केली आणि अखेरच्या श्वासापर्यंत नेताजी स्वराज्यासाठी लढत राहिले. नेताजी पालकरांची समाधी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तानसा या गावामध्ये आहे. स्वराज्याच्या या शूरवीरास माझा मानाचा मुजरा. धन्यवाद. वा वा, खूप छान माहिती. खूप छान छान झाली माहिती. आवाज येतोय सर आता? सर माझा आवाज सुंदर.
अनामिकाताई चव्हाण सादरीकरण करतायत. हा, करा, सुरुवात करा. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. मागील सादरीकरणामध्ये आपण एक गाणे ऐकले होते, कौन चित्रकार है, आणि प्राकृतिक सौंदर्याचे वर्णन पण ऐकले होते. आणि आज मी शिल्पकार हा विषय घेऊन आलेली आहे. मुक्त हस्ताने निर्मळ मनाने रेखाटलेले मनमोहक निसर्ग चित्रांमध्ये अनेक रंग, मूळ रंग, दोन रंगामधून तयार होणारा तिसरा रंग, रंगचित्र, शीतरंग, उष्ण रंग मिसळलेले असल्याने आणि त्यासोबत कलात्मक दृष्टिकोन असल्याने एक सुंदर चित्रकृती निर्माण निर्माण झालेली आपण पाहतो. आज आपण त्याच चित्रकाराचे दुसरे रूप बघूया, ते म्हणजे शिल्पकार. हा शिल्पकार जीवरचनाकार आहे. चित्रकार सुंदर निसर्गाद्वारे नेत्रसुखद वास्तव समोर आणतो. शिल्पकार शिल्पकृतीने त्याची सुंदरता, रम्यता या रसभावनेने वास्तवाचे चटके विसरायला लावतो. चित्रकाराच्या चित्रात जेवढे नैसर्गिक वैविध्य आहे ना, तेवढे शिल्पकाराच्या शिल्पकृतीत प्रकटीकरणाचे वैविध्य आहे. शिल्पकृती सुंदर जीवसृष्टी येते. पशु, पक्षी, मानव, सगळे जीव प्राणी येतात. चराचर सृष्टी बरोबर जीव मात्रांना सुद्धा पंचभूतात सामावून घेऊन सकारात्मक आणि नकारात्मक सृष्टी चक्र जसे की उत्पत्ती, सर्जन आणि विनाश असे निर्माण करणारा आणि ते अव्याहतपणे चालू ठेवणारा हा शिल्पकार आहे तरी कोण? शिल्पकाराची सुंदर शिल्पकृती म्हणजे जीवसृष्टी आणि त्याहूनही सुंदर त्यातील भावना. या जीवसृष्टीला कित्येक रसांपैकी प्रामुख्याने 9 रस मध्ये म्हणजे 9 भावना, मनाची भावनिक अवस्था जसे शृंगार, हास्य, करुणा, रौद्र, वीर, भय, बिभत्स, आश्चर्य, शांती हे रस. हे सगळे रस प्रदान करून त्याची अनुभूती समजावून सांगणारा हा शिल्पकार आहे तरी कोण? चला, विविध रसात भिजून ओथंबून निघालेल्या त्या भावनांच्या दृश्याद्वारे आपण सगळे रसास्वाद घेऊया. बघा ना, आता स्वतः उपाशी राहून आपल्या चोचीतून दाणे आणणारा, हजारो मैल प्रवास करणारा, आपल्या पिल्ल्यांना भरवताना पाहिले की आयुष्याचा कोण? शिल्पकार. रसग्रहण करण्यासाठी फुलांच्या मखमली कवेत स्वतःला कैद करून घेणारा, पहाटे गुंजन करून बाहेर उडून जाणारा भवरा पाहिला की या प्रेम दृश्याचा कोण बरे शिल्पकार? सतत वाहणारी नदी जेव्हा अंतिम देह गाठत समुद्राला भेटते त्या मिलाप दृश्याचं कोण शिल्पकार? विरहानंतर प्रेमी युगलांची भेट, आई मुलांची भेट, आप्तजनांची भेट पाहता आपल्या डोळ्यात पण आनंदाश्रू वाहतच असतात. या प्रेम दृश्याचा कोण बरे शिल्पकार? आपल्याला हे नेहमी जाणवतच खरं. सुरकुतलेल्या हाताने आशीर्वाद देणारे आजी आजोबा, त्याचीच काठी बनलेले नातवंडे, यांची निस्वार्थ प्रेमाची उधळण करणारे त्यांचे ते नाते पाहिले ना, तर असं वाटतं अरे हा कोण शिल्पकार? न सांगताच आईने आपला आवडता पदार्थ केला म्हणून गगन खुशीत आईच्या हाताचे चुंबन घेणारा मुलगा पाहिला की वाटते या निशब्द प्रेमाचा कोण तो शिल्पकार? सासरी पाठवणी करताना लेकीने सारखे मागे वळून पाहणे आणि आई वडिलांनी आपले डोळ्यातले अश्रू लपवत निरोप देणे, हे किती भावुक दृश्य. मग हा शिल्पकार कोण? मंदिरात प्रवेश करताना देवाची आश्वासक मूर्ती पाहता क्षणी डोळ्यातून भक्तिधारा वाहू लागते, डोळ्यातून पाणी येतं. हे कसले निशब्द संवाद? याचा शिल्पकार कोण? गरोदर पण नको, मूलच नको म्हणणारी जेव्हा स्त्री एका मुलाला जन्म देते तेव्हा केवळ मुलाचा जन्म नाही
तर एका आईचा जन्म झालेला असतो आणि तिच्यातून माया ममतेचा वात्सल्यधारा पाजरायला लागतो. याचा कोण बरा शिल्पकार? देशप्रेमासाठी निरळ्या छातीने बंदूक गोळ्या झेलणारा जवान पाहिला ना, त्या उत्कट देशप्रेमामुळे आपण मात्र नतमस्तक आपोआप होतो. देशासाठी जीव ओवाळून टाकणारा पाहिला की याचा शिल्पकार कोण? हिंसक प्राण्यांच्या पिल्लांना त्यांच्या अंगावर बिनधास्त लोळताना पाहिलं की वाटतं आईच्या ममतेला तोड नाही. याचा शिल्पकार कोण बरं? दिवसभर मोलमजुरी करून मिळालेल्या भाकरीमधून एक तुकडा आपल्या प्रिय पुत्राला भरवताना पाहिलं की वाटते की ममतेचे हे रूप बनवणारा तो दयावान शिल्पकार कोण आणि कुठे? असे कित्येक अनुभव, अद्भुत रोमांचकारी प्रसंग आपण पाहिले, आपण अनुभवतो सुद्धा. ईश्वराचे सर्जनशील सृजनात्मक आविष्कार, त्याने घडवलेली एक एक विलक्षण कृती, रचना, चित्र, शिल्प आपले जीवनच व्यापून टाकते, आपल्याला पार झपाटून टाकते. त्या झपाटलेपणात सर्व अडचणीची, सर्व अडथळ्यांची जणू फुले होऊन आनंदाचा सुगंध कायम दरवळत राहतो. पुन्हा एकदा त्या चित्रकाराला, त्या शिल्पकाराला, त्या किमयागाराला माझा साष्टांग नमस्कार. धन्यवाद. छान झालं. खूप छान, छान छान. झालं. सुंदर, छान. अनामिका बाई, छान, छान, मस्त खूप छान. आपला विषय. तुला घडवणारा शिल्पकार कोण मग? पुष्पलताताई देवरे सादरीकरण करतायत. हा पुष्पलताताई, सुरुवात करा. सभी को मेरा प्यार भरा नमस्कार. नमस्कार. बहनों और भाइयों, फिल्मी गीतों में समाये कहे अनकहे संदर्भ शब्दों की गहराई और आयाम को नए नजरिए से देखने और सोचने के लिए आज बात करते हैं फिल्म सीमा के गीत की, जो 1971 की फिल्म है. जब भी ये दिल उदास होता है, जाने कौन आस पास होता है. जब भी ये होता है. गीतकार गुलजार, संगीतकार शंकर जयकिशन. आज हम फिल्मों को देखकर रोमांचित और पुलकित होते हैं, तो कभी संजीदा होते हैं, तो कभी निराश होते हैं. कारण यही सामाजिक, राजनीतिक, धार्मिक, सांस्कृतिक परिस्थितियों को और इतना ही नहीं, मन की भीतरी दो को भी दर्शाती है. हमारा मन अनेक भावनाएं लिए कभी भटकता है तो कभी अटकता है. इसी मन के अटके भटके मन की हालत को बयान करता ये गीत है. जब भी ये दिल उदास होता है, जाने कौन आस पास होता है. अपना कोई आस पास हो और उदास दिल के पास आस पास कोई जब आ जाता है, मन की निराशा दूर होने लगती है. तुमसे मिलना कहता हूँ, मिलकर भी उदास होने की यही वो अवस्था है जिसका अंदाजा नहीं हो पाता. गीत कह रहा है, होठ चुपचाप बोलते हो जब, सांसें कुछ तेज तेज चलती हो, आंखें जब दे रही हो आवाजें, ठंडी आहों में सांस जलती हो. होठों का चुपचाप बोलना क्या है और सांसों का तेज चलना क्या है. चिकित्सा विज्ञान भी मानता है कि सांसें बहुत तेज चलती है तो होठों में से शब्द साफ नहीं निकलते. कभी कभी तेज बुखार
या किसी दुर्घटना के बाद गुदगुदाते हैं, और कभी शब्द विहीन नीरवता में भी ओठ सिर्फ खिलते हैं, कहते हैं कुछ नहीं। आंखों का आवाज देना यानी आंखों की भाषा। आंखें सबसे अधिक बोलती है। इनकी आवाज में शब्द नहीं, साज है जो दिल में बजने लगता है और शब्द से कहीं अधिक असर पैदा करता है। तभी तो ठंडी आहों में भी सांसें चलती है और आंखें में तैरती है तस्वीरें। तेरा चेहरा, तेरा ख्याल लिए आईना देखता है जब मुझको, एक मासूम सा सवाल लिए। प्रेम जीवन का अद्भुत तत्व है, एक साक्षात्कार है। कोई सामने नहीं लेकिन आंखों में तस्वीरें हैं, और जब आईने के सामने गए उसके पास तुमसे सवाल है। सच है, आईने के सामने तो आप अपना ही इंटरव्यू दे रहे होते हैं ना। तो कोई वादा नहीं, कोई करार नहीं, लेकिन इंतजार बराबर है। इनके शब्द है, तेरा इंतजार है, दिल बड़ा बेकरार रहता है। इन शब्दों में देह के पार उस पार की भी तो बात है। भौतिक जगत में जिस्मानी तौर पर इंसानों की मोहब्बत है, उसमें भी ये हालात होते हैं कि हम इंतजार करते हैं ये, लेकिन इस गीत में वादा है ना करार, यानी कोई अनुबंध नहीं। ये तो प्रेम की मोहब्बत की गुआ बसता है, यहाँ सिर्फ समर्पण है। तभी तो बेवजह बिना किसी कारण के बेकरार यानी चैन और शांति मिलती है। कहते हैं योग में प्रेम तीव्र होता है, संयोग में परिपक्व। जीवन की तलाश सिर्फ जीवन और नश्वर संसार तक दुनिया में सूफियों और सभी संप्रदायों का महबूब वो ईश्वर है, जिसकी तलाश पूरी जिंदगी रहती है, और उन्हें जब और इंतजार भी रहता है। डॉक्टर अल्लामा इकबाल इसी करार और इंतजार को लेकर कहते हैं, माना के तेरे दीद के काबिल नहीं हूँ मैं, माना के तेरे दीद के काबिल नहीं हूँ मैं, तू मेरा शौक देख, मेरा इंतजार देख। तो अब आप जब भी ये गीत सुने तो इन बातों के मद्देनजर सुने, शायद आपको ज्यादा मजा आएगा। धन्यवाद। वाह वाह वाह, पुष्पलताताई छान झालं. खूप छान पुष्पलता. छान छान झालं, मस्त, सुंदर. छान छान. एकाच 2 मिनिट माझं जास्त होणार आहे. आता आपल्या समोर प्रज्ञाताई जोशी सादरीकरण. शेवटचा नाही. कमी आहे, सुरुवात करा. आवाज कमी आहे. येतोय आवाज? हा बोला बोला प्रज्ञाताई. काशी विश्वेश्वर चरणी माझा प्रवास. आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि वाराणसीतील खाद्य संस्कृतीबद्दल मी आज बोलणार आहे. आज आमचा बनारस शहराचा शेवटचा दिवस असताना आठवडाभरातील अनेक आठवणींनी मनामध्ये गर्दी केली होती. येताना विमानाने उत्साहाने आलो, पण आता डोंबिवलीला मात्र सतत लेट असणाऱ्या ट्रेनचा प्रवास कंटाळवाणा झाला होता. वाराणसी फक्त सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्टीने प्रसिद्ध नाही, तर येथील खाद्य संस्कृतीमुळेही प्रसिद्ध आहे. आम्ही सुद्धा काही पदार्थांच्या टेस्ट केल्यात, सर्व नाही करू शकलो. आता आपण फारच कमी पण टेस्टी अशा फूड बद्दल बोलूया. शेवटच्या दिवशी असे वाटले की येथे निश्चिंतपणे महिनाभरासाठी यावे, सकाळी घाटावरून फिरावे
नंतर गल्लीबोळात जाऊन छान नाश्त्यावर ताव मारावा, दुपारी विश्रांती घ्यावी आणि संध्याकाळी गंगा आरतीचा अनुभव घ्यावा. पण अर्थात हे सगळं दिवा स्वप्न. इथले काही प्रसिद्ध नाश्ता प्रकार जे आहेत त्यासाठी हॉटेलमध्ये नाही जावं लागत, तर गल्ली बोळात कुठेही कसेही अगदी गरमागरम ताजा नाश्ता या ठिकाणी उपलब्ध असतो. 10 नंतर हे सगळे नाश्ता प्रकार बहुतेक बंद होतात. बऱ्याच ठिकाणी आम्ही तर कुठल्या गल्लीत आणि कुठल्या नावाच्या टपरीवर काय मिळतं याची नोंदच करून ठेवली होती. अर्थात फारच थोड्या नाश्त्यांच्या प्रकारांची आम्ही टेस्ट करू शकलो. काशी विश्वनाथ मंदिराकडून काळभैरवच्या मंदिराकडे अगदी छोटस दुकानाचं नाव होतं लक्ष्मी चाय टोस्ट. लक्ष्मी चाय टोस्ट. अगदी पाठीचा रंगही उडाला होता आणि या गल्लीच्या तोंडाची तोबा गर्दी दिसली. बघितलं तर कोळशावर ब्रेड भाजत, ब्रेडच्या एका बाजूला पांढरे लोणी लावत आणि एका भाजलेल्या ब्रेडवर घट्ट साय आणि साखर लावून डिश मध्ये काळे मीठ देऊन कुल्हड मधला चहा घेताना खरंच मला त्या ठिकाणी मजा आली. कुल्हड मधला चहा रस्त्यावर कुठेही मिळत होता आणि आम्ही तो बऱ्याच वेळा घेतला. परत येताना 2-4 कुल्हड सुद्धा विकत घेऊन आलो. तिथला मलैयो हा एक पदार्थ फक्त हिवाळ्यातच मिळतो. आता तर सीझनही संपत आला होता, दुकान शोधायलाही वेळ लागला. तरी सुद्धा हा थंडीत केला जाणारा पदार्थ मलैयो तो दुधाची कढई कापडाने बंद करून किंवा झाकून रात्रभर बाहेर दवात ठेवून त्याच्या फेसात विशिष्ट पदार्थ टाकून हा पदार्थ केला जातो. आम्हाला तो पदार्थ मोठ्या मुश्किलीने मिळाला, पण तो पूर्ण तयार व्हायच्या आत म्हणजे पूर्ण गारेगार होण्याच्या आतच आम्ही तो खाल्ला, त्याला आमच्याकडे पुढे वेळ नव्हता म्हणून. पण त्यामुळे चव फारशी कळली नाही. पण येथे येणारा प्रत्येक प्रवासी मलैयो खातात. मला तर असे वाटते की रोज सकाळी स्थानिक लोक व प्रवासी ठटेरी बाजार, कचोरी गल्ली, चुडा मटर पोहा भांडार, दही गोलगप्पे मिठा खाण्यासाठी गोलगनच्या दिना बाजारात झुंबड करून तिथे ताटकळत उभे असतात. कारण तेथे नाश्ता तयार करून ठेवत नाहीत, तर ऑर्डरी प्रमाणे गरमागरम ताजा नाश्ता देतात आणि त्यामुळे वेटिंग मध्ये उभंच राहावं लागतं. विशेष प्रसिद्ध व वडापाव प्रमाणेच येथे बडी कचोडीला फार डिमांड असते. बडी कचोडी म्हणजे मोठ्या पुरीसारखी 8 हलके डाळीचे, विचारले असता म्हणाले तुरीच्या डाळीचं सारण घालून तळतात. टम्म फुगलेली असते. पण खस्ता कचोरी प्रमाणे ही कचोरी कुरकुरीत नसून नरम असते आणि ती बुडेल इतकी रसवाले आलू मध्ये देतात. हा रसवाले आलू जो आहे ना फारच छान तर्रीदार, अत्यंत स्वादिष्ट अशी ही बटाट्याची भाजी असते. ती कचोडी इतकी आवडली नाही नरम असल्यामुळे किंवा खूप मोठी असल्यामुळे, पण ही आलूवाला हा जो रस्सा होता ना तो फारच स्वादिष्ट होता. खस्ता कचोरी जी छोटी असते ती फारच कुरकुरीत असते, पण ही कचोरी सोबत तिकडे काळ्या चण्याची उसळ जी गरमागरम असते तीही दिली जाते. आता ही खस्ता कचोरी व जिलेबी अस्सल तुपात तळलेली असल्यामुळे तोंडात घातल्याबरोबर विरघळलीच म्हणून समजा. वा, फारच मस्त. जिलेबी आंबूस व मस्त कुरकुरीत असते. राम मिष्टान्न समोरच पानपट्टी किंवा पानाचे अगदी छोटेसे दुकान आहे. म्हणजे सर्वत्रच असतात हे पानाचे दुकानं. साधा पान मागितलं तर आपण वापरतो तोच मसाला खरं म्हणजे ते वापरतात. एक मिठा पान पण असतो, त्यामध्ये चेरी, मध, गोड मसाला असतो. पण पान कुठलेही असो, तोंडात टाकले की पान लगेचच विरघळते. पान खाताना फारच छान वाटते. आम्ही नियमित 2 वेळा पान खात असू आणि पानाच्या थैल्यासमोर उभं राहताना आम्ही बिंदास असू, कारण आम्हाला बघणारे विद्यार्थीही नसतील आणि गावातले ओळखीचे लोकही नसतील. जुगाडी पकोडे, ब्लू लस्सी, प्रसादाची खिचडी,
लेमन मसाला चहा, आलू पापड, लाल मिरचीचं लोणचं, अशा अनेक गोष्टी तेथे उपलब्ध होत्या आणि त्या फार प्रसिद्ध आहेत तिथल्या. रस्त्यावरच कच्चा फणस, ताजा मुळा, सोललेले हरभरे, गाजर, बीटरूट, ओले मटार, त्यांचा ताजेपणा पाहून घ्यावेसे वाटले, पण घेतले नाही बरं का. तेवढा तरी संयम हवा की नाही. तिथला पोहे तिथले पोहे दुधात भिजवून काळी मिरी पावडर, भरपूर मटार व फोडणीत पोह्याचं साहित्य घालून तयार केलेले, खर तर हा एक प्रकारचा चिवडाच असतो, म्हणजेच त्याला मटर चुडा पोहा या नावाने तो प्रसिद्ध आहे तिथं. क्षीरसागर मिठाईच्या दुकानात, अशी दुकानं सर्वत्र दिसतात, त्यातला लाल पेढा 10-15 दिवस टिकतो असे सांगितल्याने तो आम्ही घेतला. त्याची चव थोडी बर्फी सारखीच होती आणि छोटी कचोरी पण आवडीने घेतली. साड्यांची तर भरपूर खरेदी केली. एक मात्र नक्की, जनमानसात अन्नपूर्णा देवीला भवानी माता मानतात. श्रद्धाळूंची तर अशी श्रद्धा आहे की अन्नपूर्णा देवी काशी नगरीत कोणालाच उपाशी ठेवत नाही. ती सर्व विपत्तींमध्ये आपलं रक्षण करते. अन्नपूर्णा माता प्रसन्न झाली तर अनेक जन्मापासून असलेलं दारिद्र्य किंवा आलेलं जे दारिद्र्य असतं ते पण ती दूर करते. आपल्या भक्तांना सुख शांती देते. अशी सर्व विश्वाचे अधिपती विश्वनाथांची ही पत्नी कुठलाही भेदभाव न ठेवता स्वतःच सर्वांचे भरण पोषण करते. अशी या काशी विश्वेश्वर चरणी मी साष्टांग दंडवत करते आणि माझा प्रवास संपवते. आपल्याला सर्वांना धन्यवाद यासाठी देते की आपण सर्वांनी माझे हे तोडके मोडके लिखाण सहन केले आणि म्हणून आपले पुन्हा एकदा आभार मानते आणि हा विषय या ठिकाणी संपवलाय. वा, सुंदर सुंदर. प्रज्ञाताई, खूप छान झाला विषय. खूप छान माहिती मिळाली. छान. धन्यवाद धन्यवाद. खूप खाऊ दिला. तोंडाला पाणी सुटलं की नाही? खाऊ अन्नपूर्णा देवी हे मात्र की भावलं. हा, अन्नपूर्णा आली त्याची. आज उत्तम रीतीने 7 जणांनी सादरीकरण केलेलं आहे आणि आपण सादरीकरणाचा पॅटर्न थोडा बदललाय, म्हणजे नंतर समीक्षा हा विषय याच्या पुढे असणार नाही. विकास पाटील, भारतीताई खानोलकर, दत्तात्रय मराठे, अरविंद चव्हाण, अनामिकाताई चव्हाण, पुष्पलताताई देवरे आणि प्रज्ञाताई जोशी अशी सगळ्यांची सादरीकरण झाली आहेत. आणि आजच्या या कार्यक्रमात आपण इथे थांबतोय. सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांचे आभार.